हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे पेशंट केव्हा येतात माहिती आहे? जेव्हा पेशंटला 47-48 वर्षापूर्वी एखादा रोग झालेला असतो. त्यानं साधारण एक 350-400 डॉक्टर आणि एक 7-8 हजार आपले शेजारी नातेवाईक यांचे सल्ले ऐकून अनेक औषधं घेतलेली असतात आणि तो आजार आता अजिबात बरा होणार नाही आणि आता आपल्याला दुसरा काहीच पर्याय नाही, अशी जेव्हा स्टेज येते तेव्हा जवळजवळ सगळे पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येतात. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे काय असतं तर एक 2-3 क्रेट भरून फाईल असतात, एखाद्या क्रेट भरून औषधं असतात, संपूर्ण शरीरभर पसरलेला रोग असतो, अगदी आतल्या ऑर्गनपर्यंत त्या रोगानं त्याचं ठाण मांडून बसलेला असतो. पेशंटकडं अनेक प्रकारचे सिम्पटम्स असतात आणि मग तो आमच्यासारख्या सर्वधय होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येतो, ज्यांच्याकडे थोडी सिम्पथी, एम्पथी आणि उत्तम प्रकारची होमिओपॅथिक औषधं असतात. आणि मग आमच्याकडे ते डे 1ला येतात आणि मग आम्हाला सगळी हिस्ट्री सांगतात, सगळ्या गोष्टी सांगतात आणि मग 8व्या दिवशी आम्हाला फोन येतो की डॉक्टर अजून मला काही बरं वाटत नाही. सिरियसली मजेचा भाग सोडू आपण ह्याच्यातला. डॉक्टरांकडं, होमिओपॅथिक डॉक्टरांकडं तुम्हाला जसं क्विक तुम्हाला जर पाहिजे तसा रिझल्ट पाहिजे असेल तर डे 1ला या. जेव्हा तुम्हाला त्रास सुरू होतो तेव्हा या. 8 दिवसात तुमचा त्रास नक्की कमी येईल. असे क्रॉनिक अवस्थेत जरी आला तरी आम्ही तुम्हाला शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवर उत्तम पद्धतीनं रिझल्ट देऊ. पण आम्ही पण मनुष्यच आहे, आम्ही देव नाही आहे. त्यामुळे अशा अवास्तव अपेक्षा करू नका. तुम्ही ज्या पद्धतीचा रोग घेऊन आलाय, जेवढा क्रॉनिक रोग घेऊन आलाय तेवढा वेळ तो रोग बरा होण्यासाठी, संपूर्णपणे बरा होण्यासाठी द्या. पटकन रिझल्ट पाहिजे असेल तर जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मला बरं नाही वाटत आहे त्या दिवशी या. तुम्हाला जेंटल परमनंट क्युअर आम्ही होमिओपॅथ्स नक्की देऊ, याची मी तुम्हाला नक्की शाश्वती देते. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.